शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांचे सुपुत्र पृथ्वी देशमुख यांच्यावर काही सराईत गुन्हेगारांनी अकोल्यात हल्ला केला होता। यानंतर आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी देशमुख समर्थक मोठ्या संख्येने सिव्हिल लाईन्स ठाण्यात जमा झाले होते। तर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रकरण आपसात निपटून घेण्यासाठी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती। त्यामुळे काही काळ पोलीस ठाण्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। शिवलाईन पोलीस स्टेशन अंतर्गत एवढा क्राइम वाढला। आज माझ्या मुलासोबत घटना घडली याच्याबद्दल नाही, आम्ही कित्येक वर्षानुवर्षे ह्या क्राइमच्या संदर्भात बोलू राहिलो। आम्ही SP साहेबांना बोलू राहिलो, पोलीस स्टेशनमध्ये बोलू राहिलो, आम्ही मोर्चे काढले, आंदोलन काढले, प्रेस काढली, तरी काही फरक पडला नाही। काही दिवसापूर्वी 15 वर्षाच्या तरुण विद्यार्थ्याची हत्या झाली, काही नसताना, कारण नसताना डायरेक्ट चाकू त्याच्या पोटात टाकून दिला। आता काही दिवसापूर्वी एका शाळेतल्या मुलाला डायरेक्ट मारहाण केली, त्याने बिचारानं रिपोर्ट दिला नाही, तो हॉस्पिटलमध्ये भरती आहे, 1.5-2 लाख रुपये पाय फ्रॅक्चर झाला लावला। काही दिवसापूर्वी असेच दिन दहाडे जे ग्रामीण भागातले मुलं असतात त्यांना चाकू लावल्या जाते, त्यांना वसुल्या केल्या जाते, आणि कोणी रिपोर्ट द्यायला आले तर काउंटर रिपोर्ट देऊन त्याला दबाव मारला जाते, म्हणून कोणी रिपोर्ट द्यायला येत नाही। अशानं ह्या लोकांची हिंमत वाढली। आज माझ्या मुलासोबत प्रकार झाला, तर त्याच्या संग 7-8 जणांनी अचानकपणे काही कारण नसताना, ठीक आहे काही दुनी दुश्मनी आहे, शाळेतला वाद आहे, 11 वर्गातला मुलगा माझा, ते 40 वर्षाचे मुलं, 35 वर्षाचे, 40 वर्षाचे मुलं, माझा मुलगा 16 वर्षाचा, काही कारण नसताना त्याला मारहाण, आणि एक जण चाकू घेऊन येऊ राहिला, एक जण फाळी डोक्यात टाकू राहिला, लाताबुक्क्याने त्याला मारू राहिले। हा कोणता प्रकार आहे? आज माझा मुलगा आहे, अनेक शहरातले असे मुलं, शाळेतले मुलं, ग्रामीण भागातले मारहाण खातात, ते पोलीस स्टेशनला सुद्धा येत नाही, काऊन की ते काउंटर रिपोर्ट देऊन त्या विद्यार्थ्यांना ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न करतात। अनेक ह्या शहरात, ह्या जो एरिया आहेत, ह्या दुकानदार मार्केटमध्ये हे लोक जे आज जे करणारी टोळी आहे, हे टोळी सक्रिय टोळी आहे। या दुकानात जातात, खंडण्या घेतात, वसुल्या मागतात, परंतु कोणता व्यापारी बिचारा पुढे रिपोर्ट द्यायला येत नाही, धाकापोटी यायला संरक्षण नाही। इथला या क्राइम वाढला, आम्ही वारंवार यांना सांगू राहिलो, परंतु कोणत्याही प्रकारचा क्राइमला आळा बसू नाही राहिला। निश्चितपणे ह्या शहरातल्या तरुण मुलांना जर संरक्षण मिळालं नाही तर शेवटी आम्हाला कायदा हाती घ्यायला लागेल, आणि या क्राइम लोकांचा सामना आम्हाला करावा लागेल। आम्ही अजूनही विनंती करतो पोलीस प्रशासनाला, तुम्ही ह्या क्रिमिनल लोकांवर MPD दाखल करा, यांच्यावर तडीपारचे आदेश दाखल करा। काय MPD दाखल झाले नाही? लोकमतला 4-5 दिवसापूर्वी एक पेपरला बातमी होती की MPDची फाईल प्रलंबित आहे म्हणून। या क्रिमिनल लोक, शिरदर साहेब होते ज्यावेळेस SP होते, क्राइम थांबला होता, अनेक लोकांवर MPD दाखल झाले होते, अनेक लोकांवर गुन्हे दाखल झाले होते, तडीपार अनेक लोक झाल्या। हे सर्रास इथं मस्ती आली या क्रिमिनल लोकांची। आम्ही आज नाही बोलू आलो, 15 दिवसाच्या अगोदर पत्रकार परिषद सुद्धा घेतली होती। काजी खेळले 6व्या वर्गातल्या मुलीवर अत्याचार झाले, शिरल्यासारख्या ठिकाणी एका मुलीवर अत्याचार झाला, बलात्कार झाला, तिची हत्या झाली। अनेक प्रकार या शहरामध्ये चालू आहे, प्रशासनाचा वचक नाही, त्याच्यामुळे हा क्राइम वाढला। बापू, तुमच्या पोराला मारहाण झाली आहे, कोणावर संशय आहे का, आणि यांना पाठबळ कोणाचा? नाही, राजकीय संशय कोणावर नाही माझा, ठीक आहे, राजकीय माझे विरोधक असतील त्या लोकांवर माझा निश्चित संशय नाही, कारण की राजकीय माणूस राजकीय पद्धतीने विरोध करते। हे क्रिमिनल लोक आहेत, हे क्रिमिनल लोक कोणत्या राजकारणाच्या लोकांचा यांना काही आजच्या तारखेत तरी सहारा नाही। कोणी माझा विरोधक म्हणून मदत करील तो भाग वेगळा, परंतु या मागं कोणताही राजकीय हात नाही आहे। हे आमचे क्रिमिनल लोक आहे, आमचे बदमाश आहेत। अखेर अकोला पोलिसांनी अटक केलेल्या 3ही आरोपी विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। जनमत लाईव्ह न्यूज करिता अकोलामधून संजय उमक यांची रिपोर्ट।